वंदे मातरमवरच्या विशेष चर्चेचा आज राज्यसभेत सभागृह नेते जे.पी. नड्डा यांनी समारोप केला. वंदे मातरम भारताच्या चेतनेला जागृत करणारा मंत्र आहे. देशाच्या संस्कृतीला एकत्र जोडण्याची संधी या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षामुळे आपल्याला मिळाली आहे, असं नड्डा म्हणाले. या चर्चेदरम्यान देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला. या काँग्रेसच्या आरोपावर नड्डा यांनी उत्तर दिलं. त्यांची प्रतिमा खराब करण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता, मात्र आम्ही केवळ इतिहासातली तथ्य मांडली, असं त्यांनी सांगितलं. नेहरूंच्या काळातल्या यशाचं श्रेय त्यांना मिळणार असेल तर अपयश आणि चुकांचेही धनी तेच आहेत, असं नड्डा म्हणाले. हमारा उद्देश्य भारत के पूर्व प्रधानमंत्री को बदनाम करने का नहीं, लेकिन हमारा उद्देश्य और आप कहें कि इसके लिए तो ये भी जिम्मेवार थे, ये भी जिम्मेवार थे, ये भी जिम्मेवार थे, ये जो आपको सूट करता है तो नेहरूवियन एज हो जाता है. गेल्या 2 दिवसात सभागृहातल्या 80 पेक्षा जास्त सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. यातूनच या विषयाची प्रासंगिकता आणि महत्त्व कळतं. घेता येतो आहे, असं डिजिटल ॲड्रेस कोडबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दळणवळण राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर पेप्पास्वामी यांनी राज्यसभेत सांगितलं. भारत दौऱ्यावर आलेले इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अँटोनियो